मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट। राजेंद्र मोठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, रवींद्र तारूंचं अहवालामध्ये नाव। मुंबईतील फ्लायओव्हरच्या संदर्भात बैठक संपन्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। 24 फ्लायओव्हरची डागडुजी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। डोंबिवलीमधील पक्षप्रवेशावर शिवसेना मंत्र्यांची नाराजी। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालून घ्यायचं, फडणवीसांचं वक्तव्य। महायुती नाराजी नाट्यावर पडदा पडला। महायुती म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। सर्वात जास्त जागांवर युती करायची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहावं, युतीधर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आमच्या एनडीएचे प्रधानमंत्री मोदी आहेत, डबल इंजिन सरकार मी सातत्यानं बोलतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा, आमचा अजेंडा स्वच्छ आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। महायुतीमधील नाराजीवर अजित पवारांचं वक्तव्य। नाही रे बाबा, असं काही नाही, मी तर तुमच्याकडूनच ऐकतोय, अजित पवारांचं स्पष्टीकरण। रवी राणा यांनी घेतली आपल्या युवा स्वाभिमान संघटनेची बैठक। संघटनेच्या वतीनं निवडणूक प्रभारींची नियुक्ती। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांबाबत आढावा। रवी राणा यांची युवा स्वाभिमान संघटना स्वबळावर लढणार। किमान 5 इमारतींच्या गटाचे मिनी क्लस्टर लवकरच होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या पाठपुराव्याला यश। क्लस्टर योजनेच्या अंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती। नेत्यांनी नाराजी नाही, मनातील खंत व्यक्त केली। नाराजी ज्यांच्यासोबत होती त्यांना 3.5 वर्षांपूर्वी सोडलं। महायुतीमधील नाराजी नाट्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। पक्षांतरावरून आमच्यामध्ये नाराजी होती, कुणी कुणाला सुनावलेलं नाही। नाराजी नाट्यावर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मुख्यमंत्री भडकले असं कोण म्हणालं? शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढला, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या सेनेचे 7 ते 8 मंत्री कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होते। नाराजीच्या बातम्या विनाकारण पेरल्या जातात, गिरीश महाजनांचं वक्तव्य। बैठक शासकीय कारणासाठी होती। मुंबईतील गृहनिर्माण धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी आलो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक असल्यामुळे इकडचं तिकडे सुरू, आमचे देखील काही लोक इकडे तिकडे जात आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 6 महत्त्वाचे आणि धडाकेबाज निर्णय। मुंबईत परवडणारे घर उपलब्ध होणार, तसंच आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर। मुंडवा जमीन प्रकरणी मोठे समितीचा अहवाल सादर। नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची माहिती। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये नवाब मलिकांना विशेष एमपीएमएलए कोर्टाचा झटका। 19 डिसेंबरपासून होणार दैनंदिन सुनावणीला सुरुवात। भाजप हे एकनाथ शिंदेंना दूर करत असून एकनाथ शिंदेंच्या नेत्यांचा निधी बंद केला असता तर शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरेंचं ट्विट। मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळण्यासाठी नाही, आदित्य ठाकरेंची खोचक टीका। चंद्रपूर भाजपमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये पुन्हा वाद। महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून वाद। बीडमध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजप कार्यालयामध्ये शुकशुकाट। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःच्या बंगल्यावरून कारभार केला जात असल्याचा आरोप। संभाजीनगरमध्ये भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का। कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत भाजपमध्ये, शिवसेनेच्या विरोधात राजपूत यांची भाषणादरम्यान उघड नाराजी। निवडणुकीच्या दरम्यान कुणीही उठून काही अब्बाच्या सभा बोलणं काही कामाचं नाही। सध्या कुठं काही बोललं तरी लगेच व्हायरल होतं, आता पहिल्यासारखं राहिलं नाही। एका कार्यक्रमाच्या दरम्यान सुरेश धस यांचं वक्तव्य। पार्थ पवार जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी अमेडिया कंपनीसाठी झाडं तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर, तर झाडावर लिहिलेले नंबर लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित। समरजित घाटगे यांच्यावर स्वपक्षातूनच टीका। समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा खुलासा।
पालघरच्या सातपाटी येथील सर्वे स्थानिकांनी रोखला। एमबीबीच्या सर्वेला मच्छीमारांचा विरोध, तर समुद्रामध्ये उतरत स्थानिकांकडून सर्वेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मदार शिवाजी पाटलांच्या विरोधात विरोधक एकवटले, तर चंदगडमध्ये घराणेशाहीकडून जनतेची फसवणूक, आमदार शिवाजी पाटलांची टीका। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वादाच्या भोवऱ्यामध्ये अमित ठाकरेंनी उद्घाटन केलेलं स्मारक पुन्हा पालिकेकडून झाकून ठेवण्यात आल्यानं मनसेची आक्रमक भूमिका। खडसेंच्या मतदारसंघामध्ये आणि घरात वाटाघाटीचं राजकारण, सोयीचं राजकारण करायचा हा खडसेंचा उद्योग। गिरीश महाजनांची खडसेंवर पुन्हा एकदा टीका। अथर्व साळवींचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। फेसबुकवरून अथर्व साळवी यांनी रत्नागिरीकरांना लिहिलं भावनिक पत्र। अथर्व साळवी राजन साळवींचे चिरंजीव। अमरावती जिल्ह्यामध्ये आमदाराचे पुत्र आणि पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, घराणेशाहीला मिळालं बळ, कार्यकर्त्यांचा स्वप्नभंग। बीडमध्ये भाजप एमआयएम कार्यकर्ते आमने-सामने, डॉक्टर योगेश क्षीरसागर नगर परिषद कार्यालयासमोरून जात असताना घोषणाबाजी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनुचित प्रकार टळला। आळंदीमध्ये 10 प्रभागात 22 जागांसाठी निवडणूक होणार। आळंदीमध्ये सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, तर भाजपच्या नयन रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। शरवी भावसार यांचा अर्ज बाद। बीडमध्ये ऐन निवडणुकीच्या काळामध्ये शांतता, महायुतीमधील राष्ट्रवादी भाजप कार्यालयामध्ये शुकशुकाट। भाजपच्या सुवर्णा पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, सुवर्णा पाटलांना दिली नगराध्यक्षपदाची उमेदवारी। सातारा नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर। धाराशिवमध्ये नगरपालिका उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान 2 गटामध्ये दगडफेक, नगरपालिकेमध्ये गोंधळ सदृश्य परिस्थिती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीचा अर्ज दाखल। खुलताबाद आणि वैजापूर या 2 ठिकाणावरून 2 उमेदवारांचा कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेत अर्ज दाखल। धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, शिक्कामोर्तब, तर महाविकास आघाडीतून शरद पवारांची राष्ट्रवादी, तर महायुतीमधून अजित पवारांची राष्ट्रवादी, चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची महायुती आणि ठाकरेंच्या सेनेसोबत काँग्रेसची आघाडी। कळंब नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता। आल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणामध्ये आल्हाद कलोती मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ। चिखलदरा नगर परिषद भाजपच्या वतीनं उमेदवारी, तर उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं नगरसेवक पदासाठी खातं उघडलं। खान जुबेदाबी यांना नांदगावमधून बिनविरोध उमेदवारी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2 प्रभागातील आरक्षणामध्ये अचानक बदल, परंतु हे बदल आरक्षण सोडतीमधील नियमानुसार करण्यात आले, निवडणूक विभागाचा दावा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उमेदवारांकडून निवडणुकीसाठी अर्ज दाखल। कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रवर्गामध्ये अर्ज दाखल। अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांचं शक्ती प्रदर्शन। 5 नगर परिषदांसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक, नगराध्यक्ष पदासाठी 56। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोठा दिलासा, 50% कर माफ करत वसूल। धाराशिवमध्ये तपासणी दरम्यान आढळले 5 लाख रुपये, परंतु हे पैसे शहरातील एका व्यावसायिकाचे असल्याचं निष्पन्न। शहानिशा करून व्यावसायिकाचे पैसे परत, नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चेकपोस्ट पथक तैनात। माजी आमदार रमेश कदम यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुरू होता, तर खटल्यातून रमेश कदम यांना दोषमुक्त। धोकादायक कचरा गाड्या चालवणं नाईलाज, मुंबई पालिकेचं स्पष्टीकरण। लोकशाहीनं केलेल्या रियालिटी चेकनंतर अधिकाऱ्यांचं अखेर उत्तर। अमरावतीमध्ये मालेगावातील बालिकेवर अत्याचाराचे संतप्त पडसाद, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, सोनार समाजाच्या शिष्टमंडळाचं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयावर स्थगिती, बार काउन्सिल ऑफ इंडियानं दिली स्थगिती।
मालेगावात जन्मदाखला घोटाळ्यामध्ये 500 पेक्षा अधिक दाखले रद्द, 24 लोक देशाबाहेर पळाल्याची शक्यता, तर 500 पेक्षा अधिक लोकांवर 48 तासात गुन्हे दाखल होणार, किरीट सोमय्यांची माहिती. 72 तासाहून अधिक वेळ बंद पडलेल्या सीएनजी पुरवठा सुरू, रिक्षा चालकांचा वाहन चालकांचा सुटकेचा निष्पास, तर सीएनजी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी. ठाण्यातील काही सीएनजी गॅस पंप सुरू, 48 तासांपासून सीएनजी गॅस पंप होते बंद, ठाण्यातील 7 महानगर गॅस स्टेशनवर गर्दी. विक्रोळी पार्क साइटमध्ये मुंबई महानगरपालिका इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद सुरू, इमारती धोकादायक घोषित करून रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न, मात्र स्थानिकांचा कडाडून विरोध. वसईतील कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळं ठोकलं, क्षमतेपेक्षा कमी शिक्षक असल्यानं पालक संतापले. चंद्रपूरमध्ये भूमिपूजन करायला आलेल्या भाजप आमदाराला काँग्रेसचा विरोध, 200 युनिटचा प्रश्न उपस्थित करताच आमदार जोरकेवार भडकले. पुण्यातील थंडीचा पारा 10 अंशांवर, सारसबागेतील लाडक्या बाप्पाला घातला स्वेटर आणि कानटोपी, हिवाळ्यामध्ये गणपतीची खास चर्चा. सातारा जिल्ह्यातील सर्वात उंच ध्वज 104 फूट उंचीच्या ध्वजाचं शंभूराज देसाईंच्या हस्ते लोकार्पण, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी भगवा ध्वज. शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 8 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं शिक्षक आक्रमक, शिक्षकांचं उपसंचालकांच्या कार्यालयामध्ये आंदोलन. अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये नाशिकच्या डोंगराळे गावात आज पुन्हा रास्ता रोको, भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील आंदोलनात सहभागी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सीएनजीचा पुरवठा ठप्प, वाहन चालकांना त्रास, मीरा भाईंदरमध्ये दुसऱ्या दिवशी वाहनांच्या रांगा, सीएनजी पंपावर इंधनाची तीव्र टंचाई. सांगलीतल्या वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन, स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी, तात्काळ उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. डीएमओच्या लेखी आश्वासनानंतर आत्मदहन रद्द, बोनस न मिळाल्यानं धान्य उत्पादक शेतकऱ्यांचा संताप, आत्मदहन करण्यासाठी जाणाऱ्या 24 शेतकऱ्यांना लाखांदूर पोलिसांनी केलं स्थानबद्ध. लाडकी बहीण योजनेतून उत्पन्न असलेल्या ठराविक महिला बाद, विधवा आणि पर्यक्त बहिणींना केवायसी मध्ये अडचणी, तर ई केवायसी साठी शेवटची तारीख, त्यामुळे ह्या महिला ई केवायसी पूर्ण न करता बाद होण्याचा धोका वाढला. वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यामध्ये नाफेडच्या हमीभाव योजनेच्या अंतर्गत सोयाबीन खरेदीला सुरुवात, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी, तर सोयाबीनचा प्रति क्विंटल 5328 हमीभाव, शेतकऱ्यांचा प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदा मुबलक पाऊस, यंदा रब्बी हंगामाचं क्षेत्र 1.5 अधिक क्षेत्र वाढण्याचा अंदाज, रब्बीच्या आतापर्यंत 25% पेरण्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवायसी अभावी 1.25 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित, ऑनलाईन पोर्टलवर मोठ्या संख्येनं याद्या अपलोड न झाल्यानं समस्या उद्भवली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.